महाराष्ट्र सरकारनं नुकतंच विधिमंडळामध्ये महाराष्ट्र शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक जे आहे ते पास केलेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं आणि ते सर्वानुमते पास देखील झालं। आणि आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत। कृषी मंत्री भरणे त्यांच्या निवासस्थानी येणार म्हणताच शेकडो महिलांनी भरणे यांना गराडा घातला आणि अगदी तुळशी हार गळ्यात घालून त्यांचा सत्कार देखील केला। आता मंत्री भरणे माझ्या बरोबर आहेत। तुम्ही इंदापूरला येणार म्हटलं की तालुक्यातून महिलांचा जनसागर आज या भरणेवाडीत लोटला, काय प्रतिक्रिया आहे? एक मला आनंद आहे की एक माझ्या मायमाऊलीला एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला हे विधेयक मांडण्याची संधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीत्रवणी पवार या सर्वांमुळे मला मिळाली। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ग्रामीण भागामध्ये ज्या महिला भगिनी असतात त्यांच्या नावावरती सातबारा नसतो, त्यांच्या काही महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कुठलाही सातबारा नसतो। शेतीपूरक व्यवसायामध्ये त्या 3 पिढ्या काम करतायत आणि त्यांना कुठेतरी एक महिला शेतकरी म्हणून दर्जा दिला पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मला सूचना केल्या होत्या। त्याप्रमाणे आपण हे आम्ही महिला विधेयक मांडलेलं आहे। आणि या महिला विधेयकाच्या माध्यमातून जी माझ्या मायमाऊली ज्या नावावर सातबारा नाही ती शेतमजुरी म्हणून काम करते तिला निश्चित प्रकारे शेतकरी दाखला, महिला शेतकरी दाखला मिळणार आहे। आणि त्या महिला शेतकरीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजनेचा लाभ त्या माझ्या महिला शेतकऱ्यांनी माझ्या महिला मिळणार आहे। त्याचप्रमाणे कर्ज योजना असेल, विम्याचं असेल किंवा अशा अनेक वेगवेगळ्या योजना आज आपण हा पहिल्यांदा कायदा केलेला आहे। भविष्यामध्ये या कायद्यामध्ये काय दुरुस्त करणं गरजेचं आहे की आमच्या महिला भगिनीसाठी कुठली योजना काय दुरुस्ती करण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये केला जाईल। आणि या माझ्या महिलेला एक स्वतंत्र ओळख ही राज्यामध्ये निश्चित प्रकारे निर्माण होईल। अगदी खरं आहे। आणि महाराष्ट्र हे राज्य जे आहे ते असा कायदा करणार किंवा हे विधेयक पास करणार पहिलं राज्य ठरलंय। सभागृहात हे तुम्ही मांडलं, महिलांप्रती मांडलं आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ते मांडलं। दिवंगत नेते अजितदादांची किती आठवण झाली हे मांडताना, कारण तुम्ही त्यांच्या तालमीत वाढलेले आहात। दादांची आठवण तर निश्चित प्रकारे आम्हाला होणार आहे, कारण का दादासारखा एक दूरदृष्टी असणारा नेता, सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती प्रेम करणारा नेता, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता आज आपल्यात राहिलेला नाही आहे। निश्चित दादांची उणव ह्या अधिवेशनामध्ये आम्हाला सर्वांना भासली। निश्चित प्रकारे दादांची शिकवण, दादांचा आदर्श, दादांचा विचार घेऊन आम्ही सर्वजण काम करतोय। पण दादांची सर आम्हाला कधीच कुणालाच येऊ शकणार नाही, परंतु शेवटी दादांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो। 6 महिने कसे गेले दादांशिवाय? दादाशिवाय आता आजही पटत नाही, जेव्हा अजूनही चिमटा कधी कधी घेतो, आजही आम्हाला वाटतं की दादा आपल्यामध्येच आहेत। आणि दादा आपल्याला हे सांगतायत, फोन सकाळचं करतायत, पाऊस झाला का, पाऊस कमी पडला का, शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं, द्राक्षाचं काय नुकसान झालं, सोयाबीनचं काय नुकसान झालं, आणि राजकीय ह्याच्यामध्ये सुद्धा कुठं काय चाललंय, हा तिथं गेला, ही पेपरमध्ये बातमी आली, हे टीव्हीवर बातमी आली, हे मीडियामध्ये बातमी येते, हे खरं आहे का असं विचारणारा आज माणूस आपल्यामध्ये राहिलेला नाही। त्याचं निश्चित प्रकारे आम्हाला उणीव तर जाणवतेच आणि दुःख पण निश्चित प्रकारे नेहमीच होत असतं। तपास चालू आहे मामा, पण तपासात दिरंगाई होते असं वाटतंय तुम्हाला? आपल्याला शेवटी कुठली तपासाच्या गोष्टीमध्ये तपासच असतो, दिरंगाई ह्यामध्ये म्हणणं थोडं चुकीचं होईल। परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सगळ्यांना आश्वासित केलेलं आहे, आम्हा सर्वांना आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर तपास आम्ही करू। बरं, कर्जमाफीचं काय झालं? वारंवार तारखा दिल्या होत्या, आता तुम्ही याद्या पण मागवलेत, कधीपर्यंत शेतकऱ्याला थेट लाभ मिळणार आहे याचा? कारण तारीख पे तारीख सुरूच आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका एक गोष्ट खरी आहे की गरीब शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली पाहिजे। गरीब म्हणजे कोणाला? जो गरीब शेतकरी, जो गरजवंत आहे, ज्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे। इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळाली नाही पाहिजे। त्यामुळं या सरकारने, आपल्याला माहिती आहे की आम्ही 30 जून पूर्वी तारीख दिली होती, परंतु आपल्याला माहिती आहे अधिवेशन सुरू होतं, अधिवेशन सुरू असताना पुरवणी मागण्याचा जो विषय, जे बजेट आहे, तर ते त्या अधिवेशनामध्ये आपण चर्चेला जातं आणि त्याला ती मंजुरी मिळाल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर राज्यपाल अधिवेशनाच्या ह्याच्यावरती त्या बजेटवर सही करतात, पुरवणी मागण्यावरती सही करतात, त्यानंतर आपल्याला ती रक्कम मिळते। त्यामुळे परवा दिवशीच अधिवेशन संपलेलं आहे आणि जे मोठे शेतकरी इन्कम टॅक्स भरणार आहे त्यांची यादी आम्ही केंद्राकडे मागवलेली, ती आपल्या अर्थमंत्री यांची सही झालेली आहे
ती यादी 4-8 दिवसामध्ये आम्हाला मिळेल आणि राज्यपालांची सही होईल. त्यामुळं साधारणतः 30 जुलैच्या अगोदर, त्याच्या अगोदर कधी होऊ शकते, पण 30 जुलैच्या अगोदर निश्चित प्रकारे या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही त्यांच्या खात्यात तुम्ही जमा 30 जून म्हणला होता, आता 30 जुलै म्हणता, मग 30 जुलै जो आहे तो अंतिम 30 समजायचं. 30 जून ह्यासाठी म्हणलो होतो आपण की अधिवेशन संपल्याशिवाय आपल्याला राज्यपालांची सही दिल्याशिवाय ती आपल्याला रक्कम मिळत नाही. दुसरं आपण 5 जुलै म्हटलं होतं, परंतु आपल्याला माहिती आहे की इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी परत महिला, आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये अनेक परत काही गोष्टीमध्ये काय चुका झाल्या त्या परत निस्ताराच्या आल्या. अशी परत कुठली चूक होऊ नये. कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांपर्यंत, गरज ज्याला खरंच गरज आहे आज त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामध्ये कुठे दीर्घाय झाली नाही पाहिजे, परत यादीमध्ये कुठे गडबड झाली नाही पाहिजे. यासाठी थोडा उशीर होतोय याचा अर्थ सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे संवेदनशील आहे. शेतकऱ्याचं हित जाणारं सरकार आहे. मुख्यमंत्री शेतकरी आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकरी आहेत, कृषी मंत्री शेतकरी आहेत, सहकार मंत्री शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. थोडा उशीर जरी झाला तर आपल्याला सर्वांना कर्जमाफीची रक्कम सरकारला द्यायची आहे, पण पारदर्शकपणे ही योजना राबवायची आहे. 100% त्यामुळेच परत त्यामध्ये काही चुका होऊ नयेत हीच खरं तर सरकारची भूमिका आहे. बोगस बियाणांचा मुद्दा आता पुन्हा एकदा पुढे आलाय. शेतकरी एकीकडे पाऊस नाही म्हणून हैराण आहे. अल निनोचा प्रभाव आपल्याला दिसतोय, मराठवाड्यात, जालन्यात तो प्रभाव दिसतोय आणि तिथे आता सोयाबीनचं बियाणं असेल वगैरे ते उगवत नाही. कंपन्यांनी ती कारवाई करावी, मागणी पुढे येते. कधी सरकार पाऊल उचलणार आहे? ठोस कारवाई होणार आहेत का? ठोस नाही, अशा लोकांना आता काय केलं पाहिजे? कारवाई म्हणजे कडक कारवाई केली पाहिजे. कायदा तर झाला पण कारवाई होत नाही. कायद्यामध्ये मी परवा दिवशीच जाहीर केलेलं आहे, या बाबतीमध्ये जिथं जिथं शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या कृषी विभागाने तिथं जाऊन पंचनामे केलेत. ताबडतोब ते सगळा अहवाल आमच्याकडे अहवाल मिळालेलाच आहे. पण या बाबतीमध्ये ज्या ज्या कंपनीने असं आपल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्या शेतकऱ्याला काय न्याय द्यायचा त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकारचा विचार आहे. खूप खूप धन्यवाद. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे, 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं ठोस आश्वासन जे आहे ते आता इंडिया टीव्ही मराठीशी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे. देवा राखून इंडिया टीव्ही मराठी, भरणेवाडी, इंदापूर.